आणि एक महत्त्वाची बातमी आहे, अजित पवार गटाकडून पदाधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या गाड्यांचं वाटप आता रखडलं आहे। अंजली दमानिया यांच्या आक्षेपामुळे हे वाटप रखडल्याची माहिती आता मिळते आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्यासोबत आहेत। गजानन, काय अधिक माहिती? नक्कीच राष्ट्रवादी अजितदादा गटानं 40 गाड्या घेतल्या होत्या आपल्या जिल्हा प्रमुखांना आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना द्यायला पक्षवाढीसाठी। त्याची पूजाही करण्यात आली होती आणि 1 जानेवारीला त्या गाड्यांचं वितरण होणार होतं। परंतु अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतला की या गाड्यांसाठी पैसे नेमके दादा गटाकडे कुठून आले। त्यानंतर या गाड्यांचं वाटप जे आहे ते रखडल्याची माहिती मिळते। मी सध्या राष्ट्रवादीच्या कार्यालयातच आहे, नागपूर जिल्हा कार्यालय आहे आणि या ठिकाणी एक गाडी येणार होती परंतु ती गाडी पोहोचली नाही। नागपूर ग्रामीणमध्ये गाडी पोहोचली, विदर्भातल्या कुठल्याही जिल्ह्यात गाड्या पोहोचलेल्या नाही अशी सूत्रांची माहिती मिळते की ज्या गाड्यांचं वाटप 1 जानेवारीला करण्यात येणार होतं त्या गाड्यांच्या पैशावरून आक्षेप घेण्यात आला। अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतला होता पत्रकार परिषदेत आणि त्यानंतर काही समाज माध्यमात टीका सुद्धा झाली होती। त्यामुळे गाड्यांचं वाटप रखडल्याची माहिती जी आहे ती मिळते। परंतु पुढच्या काही दिवसात या गाड्यांचं वाटप केलं जाणार आहे, कारण की आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका आहे आणि अजितदादा गटाला महायुतीसाठी काम करायचं आहे, आपले उमेदवार निवडून आणायचे आहे। त्यामुळे या गाड्यांचा पक्ष संघटना वाढवण्यासाठी वापर केला जाणार आहे। परंतु आत्ताची अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे की 1 जानेवारीला ज्या गाड्यांचं वाटप होणार होतं त्या आतापर्यंत गाड्या पोहोचल्या नाही, त्या गाड्यांचं वाटप जे आहे ते रखडलेलं आहे। नक्कीच गजानन, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।